Friends, before watching this video, I request you to subscribe my channel if you like the video. स्टँजा फर्स्ट, सेकंड आणि थर्ड बघितला आता. ठीक आहे, आपण 3 स्टँजा बघितले. पहिल्या स्टँजामध्ये कवी असं म्हणतायत की आपण जर का तुम्ही ट्रॅव्हलिंग केलं नाही, इफ यू डू नॉट ट्रॅव्हल यू स्टार्ट डाईंग स्लोली, तुमचा अंत होईल. जर तुम्ही वाचलं नाही, वाचन केलं नाही तर तुमचं काय होईल, तुम्ही यू स्टार्ट डाईंग स्लोली, म्हणजे तुमचा अंत होईल. आणि तिसरी गोष्ट काय सांगितली कवीने, जर का तुम्ही इफ यू डू नॉट लिसन टू द साऊंड ऑफ लाईफ, आपला जो आवाज अंतर्मनाचा जर का आपण आवाज ऐकला नाही तर याचा अर्थ असा यू स्टार्ट डाईंग स्लोली. म्हणजे अशा प्रकारे पहिल्या कडवमध्ये कवीने सांगितलं होतं. दुसऱ्या स्टँजामध्ये काय सांगितलं की जर तुम्ही किल युअर सेल्फ इस्टीम, तुमचा सेल्फ रिस्पेक्ट जो असतो ना, आपला आत्मसन्मानाची जी गोष्ट असते, जर तुम्ही ते तुम्ही मारून टाकलं, अंत केला, जर का तुम्हाला स्वतःबद्दल आदर नसेल तर एक प्रकारे तुम्ही काय करताय, स्वतःचा अंत करतायत, असं आपण त्या स्टँजामध्ये बघितलं. ठीक आहे, जर लोकांनी तुम्हाला मदत करणं बंद केलं याचाही अर्थ असा होतो की तुम्ही तुमचा अंत होतोय. ठीक आहे, त्याच्यानंतर तिसऱ्या कडवामध्ये कवी असं म्हणतायत की जर इफ यू बिकम द स्लेव ऑफ युअर हॅबिट, म्हणजे काय, जर तुम्ही तुमच्या सवयींचा जर का गुलाम झालात, म्हणजे स्लेव म्हणजे गुलाम जर का झाला, तुमच्या हॅबिट्स म्हणजे सवयींचा जर का गुलाम झालात तर याचा अर्थ असा की तुमचा अंत होतो. मग माणसाला कोणत्या हॅबिट्स असतात, हॅबिट्स कोणते असतात मानवाला, एकतर मग ते जास्त ड्रिंकिंग करणं, स्मोकिंग करणं किंवा इतर जे काही असतात त्या गोष्टींचा जर का तो सवयींचा जर का गुलाम झाला तर याचा अर्थ त्या व्यक्तीचा अंत होतोय. ठीक आहे, म्हणून कवी आपल्याला ह्या गोष्टी करण्यासाठी सांगतायत की तुम्ही तुमच्या सवयींचं गुलाम बनू नका, पुस्तकांचं वाचन करा किंवा जग बघा, फिरा, म्हणजे ह्या गोष्टी करण्यासाठी आपल्याला कवी सांगतायत. ठीक आहे, तिसऱ्या कडवामध्ये काय म्हणतायत की तुम्ही तुमच्या केव्हाही जे हॅबिट्स असतात त्यांचं गुलाम बनू नका. वॉकिंग एव्हरीडे ऑन द सेम पाथ, म्हणजे जर का तुम्ही त्याच मार्गावर का तुम्ही चालत राहिलात, त्याच गोष्टी जर का करत राहिलात याचा अर्थ तुम्ही तुमचा अंत करतायत. शिवाय तुम्ही जर का तुमच्या रुटीनमध्ये इफ यू डू नॉट चेंज द रुटीन, तुम्ही रुटीन चेंज केलं नाही, तुमची दिनचर्या चेंज केली नाही तर याचा अर्थ असा की तुम्ही तुमचा स्वतःचा अंत करून घेतायत. शिवाय कवी काय म्हणतायत, जर का आपण त्याच कलरचे जर का युनिफॉर्म ड्रेस जर का परिधान केले, त्याच रंगाचे जर का ड्रेस परिधान केला की याचा अर्थ असा तुम्ही स्वतःचा अंत करतात. म्हणजे काय, दररोज चेंज असलं पाहिजे मानवाच्या जीवनामध्ये, नवीन चेंजेस असले पाहिजे. और इफ यू डू नॉट स्पीक टू दोज यू डोंट नो, आपण काय करतो, नेहमी आपण जी चर्चा करतो, आपण जे बोलतो ना, कोणाशी बोलतो, आपल्या जवळच्या व्यक्तींशी, आपल्या ओळखीच्या लोकांशी आपण बोलत राहतो, त्यांच्याशी वेळ घालवतो. परंतु असं न करता आपण काय करायला पाहिजे, नवीन ओळखी तयार करायला पाहिजे, नवीन लोकांशी ओळखी निर्माण करायला पाहिजे. म्हणजे तुम्ही जास्त लोकांपर्यंत पोहोचणार, म्हणजे तुम्ही अमर होणार. ठीक आहे, जर आपण त्याच लोकांशी जर का बोलत राहिलो तर तुम्ही एक लिमिटेशन असतं तुमच्यामध्ये, म्हणून जास्तीत जास्त नवीन ओळखी तयार करा. ठीक आहे, कवी असं म्हणतायत, नवीन लोकांशी त्या ठिकाणी ओळखी करा. त्याचप्रमाणे आता आपण चौथ्या कडवामध्ये आहोत. आता मी वाचतोय सर्वप्रथम तर कडवं. इफ यू अवॉइड टू फील पॅशन अँड दिअर टर्ब्युलंट इमोशन्स, दोज विच मेक युअर आईज ग्लिस्टन अँड युअर हार्ट बीट फास्ट, यू स्टार्ट डाईंग स्लोली. म्हणजे मित्रांनो, पहिल्या ओळीमध्ये असं कवी म्हणतायत, इफ यू अवॉइड टू फील पॅशन म्हणजे एखाद्या गोष्टीची आवड असणे. जर तुम्हाला ती वाटत नसावी, फील म्हणजे वाटणे, जर का तुम्हाला फील म्हणजे इफ यू अवॉइड टू फील पॅशन, एखाद्या गोष्टीची जर का तुम्हाला आवड आहे आणि तुम्ही ते काय करतायत, अवॉइड करतायत, आहे की नाही. समजा तुम्हाला एखाद्या खेळामध्ये इंटरेस्ट आहे, आवड आहे आणि तुम्ही ते काय करतायत, टाळण्याचा प्रयत्न करतायत, याचा अर्थ असा यू स्टार्ट डाईंग स्लोली. म्हणजे काय करायला पाहिजे, ज्या क्षेत्रामध्ये ज्या गोष्टीमध्ये तुम्हाला आवड आहे ती गोष्ट आपण केली पाहिजे. आणि आपण आवड आहे, खेळामध्ये आवड आहे, परंतु तुम्ही टाळण्याचा प्रयत्न करताय, मीन्स यू स्टार्ट डाईंग स्लोली. एखाद्या विद्यार्थ्याला म्युझिकमध्ये इंटरेस्ट आहे, खूप आवड आहे, त्याला त्याच्यात आवड आहे, पण काय होतंय, ते टाळण्याचा प्रयत्न करतोय, आपण ते दुर्लक्ष करतो त्याच्याकडे, तर याचा अर्थ असा आहे यू स्टार्ट डाईंग स्लोली, म्हणजे तुमचा अंत होतोय. ठीक आहे,
दुसऱ्या ओळीमध्ये बघूया. अँड देअर टर्ब्युलंट इमोशन्स. टर्ब्युलंट इमोशन्स म्हणजे काय? टर्ब्युलंट म्हणजे अनस्टडी. अनस्टडी म्हणजे अस्थिर. अस्थिर भावना म्हणजे काय? एकाच विचारावर ठाम न राहणे, आपले द्विधा मनस्थिती निर्माण होणे मनामध्ये. तिसरी ओळ, दोज विच मेक युअर आईज ग्लिस्टन. समजा तुमच्या आयुष्यामध्ये एखादी गोष्ट घडली, काहीतरी चुकीचं घडलं, काहीतरी घटना घडली वाईट, किंवा तुमच्या हातून खूप मोठी चुकीची घटना घडली आहे, तर आपण डोळे काय करतो? असं ग्लिस्टन, डोळे चमकायला लागतात, डोळे मोठे आपले, म्हणजे त्या ठिकाणी एक प्रकार तुमच्या डोळ्यामध्ये वेगळी तेज निर्माण होते. असं जर का परिस्थिती निर्माण झाली तर यू स्टार्ट डाईंग स्लोली. बरोबर आहे का? अँड दोज विच मेक, अशी एखादी गोष्ट, दोज म्हणजे अशी एखादी गोष्ट, विच मेक युअर आईज, तुमचे डोळ्यांना काय? ग्लिस्टन. ग्लिस्टनचा अर्थ दिलेला आहे शाईन होणे, चमकणे, स्पार्कल, चकाकणे म्हणजे डोळे चमकणे का? नाही. अशा मनामध्ये जेव्हा असं एखादी घटना जेव्हा घडते ना, वाईट असू द्या की आनंदित घटना असू द्या चांगली, तर आपले डोळे असे आपण नाही का डोळे मोठे करतो, आपल्या डोळ्यांना वेगळी तेज निर्माण होते. ठीक आहे, त्या प्रकारचं. चौथी ओळ आहे, अँड युअर हार्टबीट, अशी एखादी गोष्ट, दोज थिंग्स विच युअर हार्टबीट फास्ट होतात. तुमचे हार्टबीट म्हणजे हृदयाचे ठोके काय होतील? फास्ट होतात. अशी घटना जर का तुमच्या हातून घडली ना, ज्याच्याने तुमचे हार्टबीट वाढतात, हृदयाचे ठोके वाढतात, याचा अर्थ असा यू स्टार्ट डाईंग स्लोली. कळलं का तुम्हाला या गोष्टीचा अर्थ? या कडव्याचा अर्थ कळला का? चला आता शेवटचं कडवं बघूया. शेवटचं कडवं, इफ यू डू नॉट चेंज युअर लाईफ वेन यू आर नॉट सॅटिस्फाईड विथ युअर जॉब और विथ युअर लव, if you do not risk what is safe for the uncertain, if you do not go after a dream, if you do not allow yourself at least once in your lifetime to run away from sensible advice. पहिल्या ओळीमध्ये कवी असं म्हणतायत, इफ यू डू नॉट चेंज युअर लाईफ, नाही का, आपलं जे जीवन जगत असतो त्या जीवन जगत असताना जर आपण चेंज करण्याचा प्रयत्न केला नाही, आपल्या ते जीवन जगण्याच्या पद्धतीला जर का आपण चेंज करण्याचा प्रयत्न केला नाही, तर याचा अर्थ यू स्टार्ट डाईंग स्लोली. प्रत्येक माणूस आपल्या जीवनामध्ये नॅचरल आहे, ही एक गोष्ट नॅचरल आहे, माणूस बदलतो नेहमी, त्याच्या लाईफमध्ये त्याच्या जीवनामध्ये बदलत राहतो. पूर्वीची जर का त्याची परिस्थिती बघितली आपण, ती बघा, काही वर्षानंतर त्याची परिस्थिती बघा, त्या ठिकाणी त्याची राहणीमान बघा, म्हणजे प्रत्येक व्यक्ती काय करत असतो? नॅचरली चेंज होतो. परंतु काही असे व्यक्ती असतात त्यांना चेंज आवडत नाही, त्याला जुन्याच पद्धतीने जगायला आवडतं. कारण का? जग जसं बदलतंय ना तसं आपल्याला बदलावं लागतं. जर तुम्ही जगासोबत बदलण्याचा प्रयत्न केला नाही तर जग तुम्हाला विसरेल. म्हणून जगासोबत जर का आपल्याला चालायचं असेल तर आपल्याला वी हॅव टू चेंज, वी शुड चेंज, आपल्याला बदलावं लागेल. ठीक आहे, पहिल्या ओळीमध्ये अर्थ सांगितला मी. नेक्स्ट, वेन यू आर नॉट सॅटिस्फाईड, जेव्हा तुम्ही काय नसतात? सॅटिस्फाईड नसतात, समाधानी नसतात. कुणाशी? विथ युअर जॉब. तुम्ही एखादं काम करतायत, एखादं जॉब आहे तुमचा, एखादं कर्तव्य पार पाडतायत, इफ यू आर नॉट सॅटिस्फाईड विथ इट, जर तुम्ही त्याच्याशी समाधानी नाही आहेत. समजा एखादा शिक्षक आहे, त्याला त्याच्या कामामध्ये विश्वास नाही आहे किंवा तो सॅटिस्फाईड नाही आहे. साहजिकच विचार करा, जर का त्याला त्याच्या शिकवण्यावर, त्याच्या पेशावर जर का त्याला तो समाधानी नाही आहे, साहजिकच याचा अर्थ असा यू स्टार्ट डाईंग स्लोली. कळलं का? म्हणजे केव्हाही आपण जे करतोय ना त्याच्यावर समाधानी असलं पाहिजे. आणि समाधानी कधी असतो रे माणूस? जेव्हा आपण मनापासून ती गोष्ट जेव्हा करतो ना तेव्हा आपण समाधानी असतो, सॅटिस्फाईड असतो. जर का दुसऱ्याने सांगितलंय किंवा दुसऱ्यांची इच्छा आहे म्हणून जेव्हा आपण करतो ना तर आपण केव्हाही समाधानी नसतो, सॅटिस्फाईड नसतो. जसं तुम्ही 10वीला आहेत किंवा तुम्ही शिक्षण घेतायत, आता जर का तुम्ही जे प्रॉपर काम करतायत, तुमची जी जबाबदारी आहे ते मनापासून जर का केलं ना, यू आर सॅटिस्फाईड, केव्हाही तुम्ही सॅटिस्फाईड असतात. आणि जर का दुसऱ्यांनी ते बर्डन केलेले, दबाव टाकलेला असेल तर तुम्ही केव्हाही सॅटिस्फाईड नसतात. गरज तुमची आहे, स्वतःची गरज ओळखून जर का आपण कामं केलेत
तर याचा अर्थ यू आर सॅटिस्फाईड असतो आपण. ठीक आहे. तर कवी तेच म्हणतायत इफ यू वेन काय म्हणतात त्या ठिकाणी वेन यू आर नॉट सॅटिस्फाईड विथ युअर जॉब. तुम्ही तुमच्या जॉबवर जर का समाधानी नसाल, तुमच्या कामाबद्दल जर का समाधानी नसाल, ऑर विथ युअर लव म्हणजे जी आवड असलेली गोष्ट ती तुम्हाला जर का त्याच्यावर तुम्ही समाधानी नसाल, तर याचा अर्थ असा यू स्टार्ट डाईंग स्लोली. ठीक आहे. चला मी चौथी ओळ वाचतोय आता. इफ यू डू नॉट रिस्क, जर तुम्ही काय घेतली नाही, रिस्क घेतली नाही. रिस्क घेणे, धोका पत्करणे. रिस्क म्हणजे काय, धोका पत्करणे. बघा प्रत्येक लाईफमध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये धोका आहे, रिस्क आहे, आणि ती रिस्क तुम्ही जर का घेतली नाही, आणि आपण काय करतो, रिस्क घेत नाही आणि कोणत्या मार्गाला जातो, व्हॉट इज सेफ. व्हॉट इज सेफ, जे सेफ असतं, जे सुरक्षित क्षेत्र असतं ते निवडतो. आणि सुरक्षित क्षेत्र काय असतं रे, खूप लोकांची चॉईस असते, खूप लोक त्या मार्गाला जात असतात जिथं सेफ असतो, जे सुरक्षितता असते. परंतु रिस्क ज्या क्षेत्रामध्ये रिस्क असते तिकडे जात नाही आपण. जर तुम्ही तुमच्या लाईफमध्ये रिस्क घेतली नाही, और जर का तुम्ही व्हॉट इज सेफ, जे सुरक्षितता आहे, जे सुरक्षित आहे ते करण्याचा प्रयत्न केला का, फॉर द अनसर्टन. आणि आपण काय करतो, अनिश्चितता असल्या कारणाने, त्या क्षेत्रामध्ये अनिश्चितता, नो गॅरंटी असल्या कारणाने आपण तिकडे जात नाहीये. असं जर का केलं, यू स्टार्ट डाईंग स्लोली. या ओळीचा अर्थ पुन्हा सांगतोय, बघा ऐका मी काय म्हणतोय. तर इफ यू डू नॉट रिस्क म्हणजे जर तुम्ही काय नाही घेतली, रिस्क नाही घेतली. बरं रिस्क का नाही घेत तुम्ही, व्हॉट इज सेफ. तुम्ही काय करता, जी सेफ गोष्ट असते, सुरक्षित गोष्ट असते ती करतात. आणि पुढे काय येतं बघा, फॉर द अनसर्टन. अनसर्टन म्हणजे आता ज्या क्षेत्रामध्ये रिस्क आहे, रिस्क असणे म्हणजे अनसर्टन असणे. अनसर्टन अनिश्चितता. आता उदाहरणार्थ तुम्ही सायन्स निवडलं, ऐकून घ्या, तुम्ही सायन्स निवडलं, सायन्समध्ये रिस्क मानूया आपण. ठीक आहे. प्रत्येक क्षेत्रामध्ये रिस्क आहे, फक्त मी तुम्हाला एक छोटंसं उदाहरण द्यावं म्हणून मी सांगतोय. सायन्स क्षेत्र निवडलं, तिथं रिस्क आहे आणि काही विद्यार्थ्यांसाठी ते अनसर्टन आहे, अनिश्चितता होणं. कशात, पास होणं. कारण हार्डवर्क करावं लागतो, मेहनत घ्यावी लागते, खूप अभ्यास करावा लागतो, म्हणून अनसर्टन्टी तिकडे. अनसर्टन्टी म्हणजे काय, अनिश्चितता. गॅरंटी का पासच होणार, गॅरंटी का 80-90% पडणार, याची गॅरंटी नाही आहे. म्हणजे त्या ठिकाणी अनसर्टन्टी आहे. अनसर्टन म्हणजे काय, अनिश्चितता आहे, म्हणून खूप लोक तिकडे जात नाही. आणि तुम्ही असं जर केलं, जर तुम्ही तिकडे गेले नाही, रिस्क घेतली नाही, यू स्टार्ट डाईंग स्लोली. मी तुम्हाला सायन्सचं उदाहरण दिलं, तुम्ही दुसरं पण घेऊ शकता. दुसऱ्या क्षेत्रामध्ये एखादं कामासंदर्भात, जॉब संदर्भात म्हणूया, जर तुम्ही रिस्क घेतली नाही, तर याचा अर्थ यू स्टार्ट डाईंग स्लोली. इफ यू डू नॉट गो आफ्टर अ ड्रीम, गो आफ्टर पाठलाग करणे, गो आफ्टर पाठलाग करणे, चेस करणे. जर तुम्ही तुमच्या ड्रीमकडे पाठलाग केला नाही, तर याचा अर्थ यू स्टार्ट डाईंग स्लोली. प्रत्येक माणसाने, प्रत्येक विद्यार्थ्याने काय करायला पाहिजे, आपले स्वप्न बघायला पाहिजे. मोठं स्वप्न बघा, नाही का. अब्दुल कलाम म्हणतात स्मॉल एम इज अ क्राईम. म्हणजे या ठिकाणी छोटं स्वप्न बघणे खूप मोठा गुन्हा आहे. म्हणून स्वप्न बघा, तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये काय हवं आहे त्याचं स्वप्न बघा. म्हणजे या ठिकाणी जर तुम्ही तुमच्या ड्रीम्सला, तुमच्या स्वप्नांचा पाठलाग केला नाही, याचा अर्थ असा यू स्टार्ट डाईंग स्लो, स्वतःचा शेवट करतायत. इफ यू डू नॉट अलाव युअर सेल्फ, अलाव करणे, तुम्ही स्वतःला अलाव केलं नाही, तुम्हाला स्वतःला एखादी गोष्ट करू दिली नाही, याचा अर्थ असा यू स्टार्ट डाईंग स्लोली. म्हणजे स्वतःहून कोणतीही गोष्ट करायला पाहिजे. जी गोष्ट तुम्हाला आवडते ती गोष्ट स्वतःहून करायला पाहिजे. ॲटलिस्ट वन्स इन युअर लाईफ टाईममध्ये तरी. आतापर्यंत ठीक आहे, आपण दुसऱ्याने सांगितले म्हणून ती गोष्ट ऐकली, पण एकदा तरी आपलं स्वतःचं मनाचं ऐका आणि स्वतः ठरवा. ॲटलिस्ट कमीत कमी, ॲटलिस्ट म्हणजे काय, कमीत कमी वन्स, एकदा तरी इन युअर लाईफ टाईम, आपल्या जीवनात एकदा तरी आपण काय करायला पाहिजे, आपण स्वतःला अलाव करायला पाहिजे, करू द्यायला पाहिजे एखादी गोष्ट. टू रन अवे, आणि आपण काय करतो, टू रन अवे फ्रॉम सेन्सिबल ॲडवाईज. सेन्सिबल ॲडवाईज म्हणजे काय, फुल ऑफ कॉमन सेन्स, किंवा त्याला म्हणूया वाईज.
काही आपल्याला ॲडवाईस देतात, काही चांगल्या गोष्टींचं ॲडवाईस दिलेले जातात, सल्ले दिले जातात, त्यांच्यापासून आपण काय करतो, रन अवे. रन अवे म्हणजे काय, पळून जाणे. त्या गोष्टींपासून एखाद्या आपले जे काही लोक आपल्याला सल्ले देतात, चांगल्या गोष्टींचं मार्गदर्शन करतात, आपण ते न करता तिथून आपण त्या ठिकाणी पळ काढणे, आपण दूर पडणे. म्हणजे जर का लोकांनी आपल्याला चांगले सल्ले दिलेले असतील ती गोष्ट आपण करायला पाहिजे. आणि जर असं केलं नाही, आपण लोकांचे सल्ले ऐकले नाही, चांगल्या गोष्टी ऐकल्या नाहीत, कॉमन सेन्स जर का आपल्याला नसेल, यू स्टार्ट डाईंग स्लोली. म्हणजे याचा अर्थ असा, तुमचा अंत होतोय, तुमचा शेवट होतोय, असं कवी पॅब्लो नेरुडा असं म्हणतायत. अगदी खूप सुंदर 5 कडव्यांची ही कविता आहे. ठीक आहे, अगदी सोपी पोएम आहे मित्रांनो. आशा करतो तुम्हाला ही कविता आवडली असेल, ही पोएम आवडली असेल.